ओम नमः शिवाय। महाशिवरात्री ही गर्दीची, आवाजाची किंवा केवळ परंपरेची रात्र नाही। ही अशी वेळ आहे जिथे बाहेरचा गोंधळ थांबतो आणि आतला आवाज ऐकू यायला लागतो। सगळं शांत असतानाच काहीतरी हलतं, काहीतरी बदलायला सुरुवात होते। शिव दिसत नाही, तो अनुभवला जातो आणि हीच अनुभूती महाशिवरात्रीची खरी ओळख आहे। या रात्री जागरण म्हणजे डोळे उघडे ठेवणे नाही, तर मग जागं ठेवणं आहे। जप, ध्यान, शांत बसणं, यातून शब्द कमी होतात आणि भावना खोल जातात। स्मशानात राहणारा शिव आपल्याला मृत्यू नाही तर निर्भयपणा शिकवतो। संसारात राहूनही वैराग्य कसं जपायचं हे तो स्वतःच्या अस्तित्वातून दाखवतो। जर या काही ओळी ऐकताना मन थोडंसं स्थिर झालं असेल, विचारांचा वेग मंदावला असेल, तर समजा या रात्रीचा स्पर्श तुमच्यापर्यंत पोहोचला आहे। इथे काही मोठं करण्याची गरज नाही, फक्त कमेंट मध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि ती भावना शब्दात उतरू द्या। महाशिवरात्री हा एक दिवस नाही, ती एक सुरुवात आहे। बदल बाहेरून होत नाही, तो आतून सुरू होतो आणि ज्याला तो जाणवतो त्याच्यासाठी ही रात्र साधी राहत नाही। अशाच अर्थपूर्ण, मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी रहितोस विश्वाला सबस्क्राईब करा, कारण शिवाचा मार्ग एकट्याने नाही, समजून चालायचा असतो। हर हर महादेव।